जनवार्ता मागोवामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शहरातील विस्तारित पुणे महानगरपालिकेचे भूमिपूजन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोडे, आयुक्त कुणाल कुमार, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सुभाष जगताप, उपमहापौर आबा बागोल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले, महापालिकेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करायला हवे. त्यामुळे नागरिकांच्या विकासाच्या कामात कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीत. केवळ वास्तू उभारणे महत्त्वाचे नसते, त्यातून नागरी सेवा दिली गेली पाहिजे, असे यावेळी पवार म्हणाले. नाही, चांगली गोष्ट आहे. आत्ताच गिरीश बापटांनी सांगितलं की महापौरांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं. मला असं वाटतं की इथं सगळे एकत्रित येऊन काम करतात. कारण मी डीपी फ्रेंडचं ऐकतोय, सगळे एकत्र होते. त्याच्यामध्ये कुठं मतभेद झालेलं ऐकलेलं नाही, निदान माझ्या कानावर तर नाही. काय तुम्हाला वेगळं काही माहीत असेल तर माहिती नाही, पण एका विचारानं काम करण्याची पद्धत या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाच्या धोरणाच्या संदर्भात हे सामंजस्य या ठिकाणी कटाक्षानं दाखवलं जातं असं लोक सांगतात. मला काही फारसं माहिती नाही. ही महानगरपालिका देशातली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे. अनेक मोठ्या लोकांचा कारभार या ठिकाणी आम्ही लोकांनी पाहिला. त्याच्यामध्ये भाऊसाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये रामभाऊ तेलंग होते. महाराष्ट्राच्या विधानसभेतले एक उत्तम वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. वासुदेवराव बळवंत गोगटे हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये होते. तेही या ठिकाणी महानगरपालिकेतले एक महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देशामध्ये समाजवादी चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं. अशा देशातल्या दोन अत्यंत महान व्यक्ती एस.एम. जोशी आणि नानासाहेब गोरे याही या महानगरपालिकेमध्ये होत्या. आणि मला वाटतं नानासाहेब गोरे हे बहुतेक महापौरसुद्धा काही काळाच्यासाठी होते. एस.एमांनी या ठिकाणी कुठल्या पदाची जबाबदारी घेतली नाही. दिवसेंदिवस या वाढत्या सगळ्या प्रश्नांच्यामुळं प्रदूषणाचा प्रश्न हा गंभीर होतोय का काय अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलं. शेवटी माणसाचं आरोग्यमान हे जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर स्वच्छ आणि मोकळी हवा त्याची उपलब्धता ही असली पाहिजे. त्यासाठी वृक्षवल्ली यांची वाढ ही जेवढी जास्तीत जास्त करता येतील तेवढी करण्याच्याबद्दलची कामगिरी ही केली पाहिजे. बांधकामाला परवानगी देताना या संदर्भातले हिरवं पूर्ण होईल कसा याबद्दलची काळजी घेणारे अत्यंत सक्त अशा प्रकारचे निर्णय हे महानगरपालिकेच्या माध्यमातून करून त्याशिवाय कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल देता येणार नाही या प्रकारचा विचार हा करण्याची सुद्धा गरज आहे. 24-25 कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधतो आणि त्याच्यात पार्किंग ठेवतो, ही देखील एक चांगली गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला महानगरपालिकेला एक विनंती करायची आहे की शहराचा विस्तार वाढत असताना ज्या नागरी सुविधा लोकांना आपण त्यांच्या घरापर्यंत द्यायला पाहिजे आणि त्याची यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे, त्याच्याकरता ह्या महापालिकेच्या इमारतीत बसण्याचं कारण नसतं. इथे विविध ऑफिस, बैठका, जनरल बॉडी हे होतं आणि ते व्हायला पाहिजे. पण विकेंद्रीकरणाची भाषा केल्यानंतर जी 14 वॉर्ड ऑफिसेस आहेत, भविष्य काळामध्ये ती देखील अधिक सक्षम करावी लागतील. मान्य महापौर साहेब आणि आयुक्त साहेब, आपण ह्याचा थोडा विचार केला पाहिजे. स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
यांनी त्यांच्या कार्यकाळात स्थानिक संस्थांच्या विकासासाठी भरीव कामगिरी केली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर राजकीय मंडळींनी देखील काम करायला हवं, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. संचिती हॉस्पिटल समोरील चौकात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणशिल्प चित्रांचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोडे उपस्थित होते. नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. मी तृषाली चव्हाण आपणासाठी घेऊन आले आहे आजच्या विशेष घडामोडी. दहावा राम कदम पुरस्कार यशवंत देव यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शब्दांना आणि काव्यांना चांगल्या चाली देऊन गीतकार आणि संगीतकार असलेले यशवंत यांनी नवीन गायकांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काल पुण्यात केले. दरोडे जोग बिल्डर प्रस्तुत शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांना 10वा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, राम कदम यांचे पुत्र विजय कदम, श्यामलक कदम, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. देव यांनी मोठी सेवा संगीत क्षेत्रासाठी केली आहे, त्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. कदम परिवाराने त्यांच्या वडिलांचा वारसा असाच वर्षानुवर्ष टिकवला पाहिजे. कदम परिवाराने त्यांच्या वडिलांचा वारसा असाच वर्षानुवर्ष टिकवला पाहिजे, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यांच्या निधनाचा हा प्रचंड धक्का असताना सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीनं सांस्कृतिक, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये जे जे काही उत्तम होत असेल महाराष्ट्रामध्ये त्याला एक प्रकारे प्रोत्साहित करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली आणि आपल्या वडिलांची परंपरा चालू ठेवली. त्याबद्दल पहिल्यांदाच मी लक्ष्मीकांत त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही 10 वर्ष सातत्याने हे काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर चालू ठेवलं आणि पुढे चालू ठेवणार. या ठिकाणी आपण बरेच कार्यक्रम पाहिले, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की यशवंत देवांना आज या ठिकाणी पुरस्कार होते. संगीताच्या क्षेत्रामध्ये अनेक काव्य त्यांनी लिहिली, अनेक काव्यांना त्यांनी सांगी दिल्या, अनेक सिनेमांना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी केली. आणि साधारणतः मराठीतले आणि या चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातले जे जे गायक असतील त्या सगळ्यांना गायन करण्याच्या संबंधीचं प्रोत्साहित करण्याचं आणि प्रेरणा देण्याचं काम उत्तम चालू नसून ज्यांनी केलं त्याच्यामध्ये यशवंत देवांचा हा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल. आणि म्हणून त्यांच्या 88व्या वर्षी आज या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. सगळ्या भावनांचा पोत त्याच्यामध्ये जोडू शकतो. आणि हा ज्याला ज्याला झालं त्याची काही मंडळी माझ्या जवळ आली, विशेषतः पाचपो गायनामध्ये त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. आणि आज ती गंमत आहे की शब्द आणि सूर याच्यामध्ये शब्द कुठे हरवलेला असतो. आजची गाणीमध्ये ना 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 या शब्द पत्र वर्तमानपत्र आणि आपण लिहिलेलं पत्र जे असतो तसा तो त्याच्यामध्ये असतो. आणि म्हणून शब्द आणि सूर या तसं मी गौण आणि गुरु कोणाला ठरवत नाही, परंतु दोन्ही एकमेकांचे पूरक आहेत आणि ते पूरक करण्याचं काम संगीतकार करत असतो. मी तुम्हाला अनेक गोष्टी कशाकडून दाखवून देऊ शकेन. परंतु आजकाल झाले काय, साहित्याचा अभ्यास मुळात हवा लिखाणाला आणि कवीला तो हल्ली लांब गेलेला, हल्ली पुस्तकं लांब गेली, मोबाईल जवळ आले, बाईल पण जवळ लांब, बाईल पण लांब गेली, मोबाईल जवळ आले. कारण प्रत्येक जण तेच करत राहत.
PMPLचे व्यवस्थापकीय संचालक यांची बदली. डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी पदभार सोडताना पत्रकारांशी संवाद साधला. PMPLच्या 90% बस रस्त्यावर आल्याने प्रवाशांची संख्या वाढून उत्पादनातही वाढ झाली आहे. अशी वाटचाल पुढे चालत राहिली तर नक्कीच अधिक चांगली क्षमतेने प्रगती होईल, असे मत PMPLचे मावळते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केलं. परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणून बदली झाली. PMPL व्यावसायिक कंपनी म्हणून सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी 2 वर्षाचे कालावधी जावा लागेल. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास पुढील कामकाज चांगल्या पद्धतीने होईल. गेल्या 4.5 महिन्यामध्ये कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आणि भविष्यकाळातील PMPLची वाटचाल याबाबत परदेशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पूर्वी आपले 1580 शेड्यूल्स असायचे रोज, आता आपण 1650 पर्यंत पोहोचतो आहोत. म्हणजे 70 फेऱ्या आपण वाढवतो आहोत आणि 9 नवीन मार्ग आपण सुरू केलेले आहेत. मला वाटतं ही यादी कदाचित आपल्याकडे नसेल तर मी याची एक फोटोकॉपी आपल्याला करून देतो, तुम्हाला कदाचित मिळाली असेल. हे 9 नवीन मार्ग आजपासून आपण सुरू करतोय. त्याच्यामध्ये चिंचवड ते कोथरूड, हडपसर ते हिंजेवाडी मांड फेज 3, दायरी ते निगडी, हडपसर ते लोणीगाव, हडपसर ते काळे बोराटे नगर शटल, थेरगाव ते पुणे स्टेशन, दायरी ते वाघोली केसनंद फाटा, स्वारगेट ते हिंजवडी मांड फेज 3 आणि महात्मा फुले मंडई ते गुलेनगर. तर या एरियामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती बसेसची. त्या नवीन बसेस आजपासून सुरू होत आहेत. मध्यंतरी बसेसचे मायनर रिपेअर आणि कलरिंगचा ड्राईव्ह आपण घेतला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बसला मागच्या बाजूला रिफ्लेक्टर, म्हणजे तो ट्रायंग्युलर रिफ्लेक्टर जो असतो तो रिफ्लेक्टर आणि टेल लॅम्प इंडिकेटर लावण्याचा ड्राईव्ह घेतला आहे. ते काम साधारणतः 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. एक महत्त्वाचा निर्णय PMPML मार्फत आपण असा घेतला आहे की जशी महापालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालय असतात, झोनल ऑफिसेस, तसे PMPMLचे झोनल इन्चार्ज आपण डेपोजना करतो आहोत आणि त्याकरता आपण प्रत्येक डेपोचं कार्यक्षेत्र आणि त्यामध्ये येणारा एरिया हा आपण या पद्धतीने तयार करून दिला आहे. त्या एरियामध्ये येणारे जे बसस्टॉप आहेत त्या बसस्टॉपचे ठिकाणी ज्या गरजा आहेत लोकांच्या, काही ठिकाणी बसस्टॉपवर जाहिराती लावलेल्या असतात, बसस्टॉपची दुरावस्था झालेली असते, नवीन बसस्टॉपची मागणी असते किंवा काही ठिकाणी वन वे झालेलं असतं, तर ते बसस्टॉप तसेच पडून असतात. तर याच्याकरता जवळपास आपले 5000 बसस्टॉप आहेत आणि हेड ऑफिसकडून सर्व बसस्टॉपवर नियंत्रण ठेवणं म्हणजे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. म्हणून मग आपण जसं महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय असतात त्या पद्धतीने झोनल इन्चार्ज म्हणून त्या डेपो मॅनेजरना दिलं आहे. पुण्यात लहान मुलांना आमिष दाखवून पळविणाऱ्या टोळीला गजाआड. खडक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. पुणे शहरातील शुक्रवार पेठेत एका महिलेला लहान मुलीला पळवित असताना पकडण्यात आले. ही महिला बिस्किटांचे आमिष दाखवून पळवित होती अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. या टोळीला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. खडक पोलिसांच्या वतीने या टोळीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. तालीम से हमारे मोहल्ले का बच्चा उठाकर लेकर जा रहे थे गोश्त की दुकान, मतलब जैसा रोड तक का लेकर गए थे, बिस्किट का पूड़ा हाथ में देकर, क्या बिस्किट का पूड़ा हाथ में देकर लेकर गए उन लोगों ने. वहाँ से उसको पकड़ के लाए. बच्चे ने पूछे हमने कि बाबा किधर है, कौन कौन है तेरे साथ में. तो बच्चे ने बोली मेरी माँ है और 2-3 औरतें हैं बोले हमारे साथ में, तो तुम वहाँ चलो. ऐसा जाते जाते हम लोग बोले कैंपस के पास में पहुँचे तो वहाँ ये सब बैठे थे. हमको देखकर बाकी की औरतें भाग गई. एक खाली लंगड़ी बुड्ढी हमको मिली. बच्चों को ये लोग उठा के लेके जाते हैं बच्चों को और उनसे भीख मंगवाते हैं. और इधर नहीं, और कम से कम इन्होंने 21 बच्चे उस बच्ची ने हमारे सामने बोली है 21 से कुछ बच्चे ज़्यादा इसने पकड़ कर लेकर आई है और भीख मंगवाई. और ये लोग काफ़ी ज़्यादा उधर करते हैं. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी व मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने गुरुवारी रात्री गणपतीच्या मंदिरात वासंतिक उटी व मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवाकरिता 50 लाख मोगरा, जाईजुई, चाफा चमेली, गुलाब, बासरी, जास्वंद, केवडा यांच्या फुलांच्या माळा बनवून गाभारा सजवण्यात आला होता। त्याचबरोबर मंदिराचा सभामंडप आणि मंदिराबाहेर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता। वसंत ऋतूमध्ये वासंतिक वटी गणपतीच्या चरणी अर्पण करण्यात आली। सायंकाळी 7 वाजता सुवासिक फुलांनी विशेष अभिषेक आणि मंगल आरती करून गणपतीला नैवेद्य दाखवण्यात आलं। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। संभाजी प्रतिष्ठानतर्फे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाजाचे अध्यक्ष दादा इदाते यांचा सत्कार करण्यात आला। प्रत्येक समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्याचा गैरफायदा घेणारे भरपूर आहेत। केवळ भीक म्हणून आरक्षण न देता समाजाच्या खऱ्या अर्थाने विकास होईल म्हणून आरक्षण देण्यात यावे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी बालगंधर्व नाट्य मंदिरात व्यक्त केलं। राष्ट्रीय विमुक्त जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानतर्फे दादा इंदाते यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, वंदना इदाते, खासदार अमर साबळे, डॉक्टर भीमराव गस्ती, माजी महापौर सुरेश नाशिककर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी इदाते यांच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी मोठ्या प्रमाणावर पुणेकर नागरिक उपस्थित होते। तेव्हा मी भाषण करायला नाही तर दादांचं भाषण ऐकायला मुद्दामून ह्या कार्यक्रमाला आलो आणि रामांचे भाषण ऐकायला या कार्यक्रमाला। अनेक विषय मोठे आहेत, जुने आहेत, न सुटलेले आहेत, पण आपल्याला सोडवायचे। मी पुणे शहराला खरं दादांची काही वेगळी ओळख करून द्यायचे कारण गेली अनेक वर्ष दादा पुण्यामध्ये येतात, कित्येक सामाजिक कार्यक्रमात भाग घेतात, मोतीबागेत वास्तव्य असतं, कोण बोलवेल त्या गरीबातल्या आणि सामान्य माणसाकडे चहा प्यायला जातात, जेवायला जातात। त्यामुळे अत्यंत साधी राहणे आणि सगळ्यांच्यात मिळून असणारे दादा यांचा सत्कार होतोय आणि तो ज्या विषयाकरता होतोय तो विषय फार महत्वाचा आहे। या देशामध्ये एक राजकीय क्रांती झाली, ती महाराष्ट्रामध्येही झाली आणि राजकारणातले बदल हे अनेक वर्ष आपण पाहिले। म्हणजे मी तर 77 सालचा साक्षीदार आहे। सरकार येतात आणि जातात, पक्ष सत्तेवर येतात आणि जातात। समजतो आदरणीय दादांच्या सत्कारासाठी सर्व महापुरुष या ठिकाणी जमलेले आहेत। महात्मा गांधी जमलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत, महात्मा फुले आलेले आहेत, सावित्रीबाई आलेले आहेत, ते सगळे महापुरुष या ठिकाणी आलेले आहेत। दादा हे महापुरुष याच्यासाठी आलेले की भटक्या मुक्तांचे आधुनिक काळातील बाबासाहेब आंबेडकर तुम्ही बनावं, याच्यासाठी हे सगळे महापुरुष जमलेले आहेत। आपलं कार्य एवढं थोर आहे आणि भटकमुक्तांचं उद्धार जर खऱ्या अर्थाने तुमच्याच हातून होऊ शकतो, त्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी भटकेमुक्तच्या राष्ट्रीय कमिशनच्या अध्यक्षपदी तुमची नेमणूक केलेली आहे। ही नियुक्ती हा त्या पदाचा सन्मान तुमच्यामुळे झालेला आहे, कारण इराते कमिशनवर काम करत असताना
भटकेविमुक्तांसाठी तुम्ही केलेलं कार्य हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे. तेच काम राष्ट्रीय स्तरावर इथून पुढच्या काळामध्ये लिहिलं जाणार आहे. आपण काम करत असताना आपला सामाजिक कामाचा वासा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 35 वर्षापुढील चालकांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांच्यासारख्या आजारांनी त्रासले असल्याचे तपासणी अंती आढळून आले आहे. त्यामध्ये जवळपास निम्मे चालक लठ्ठ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. PMPच्या वतीने जेटी ओबेसिटी सोल्युशन्स मार्फत 35 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या चालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील शर्करा, मेदाचे प्रमाण, BMI, रक्तदाब यांच्यासारख्या तपासण्या करण्यात आल्या, अशी माहिती सोल्युशनच्या संचालिका डॉक्टर जयश्री तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही एकंदर 1670 ड्रायव्हरचं टेस्टिंग केलं. त्याच्यामधनं 1310 ड्रायव्हर होते की ज्यांचं हे कम्प्लीट टेस्टिंग होऊ शकलं. हा जो अहवाल तयार केलेला आहे तो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसमध्ये आम्ही ज्यांचं कम्प्लीट झालं आहे असे 1310 ड्रायव्हर्सची संख्या घेतली. याचा जो एज ग्रुप होता तो 35च्या पुढचा होता. सर्व लोक 35 ते 55 या वयामधले होते. त्याच्यामधले 40 ते 50 या वयामधले 650 लोक होते. आणि ह्याचा जो अहवाल मिळालेला आहे त्याच्यामध्ये 20% लोकांना ओबेसिटीचा आजार दिसून आला. फॅट पर्सेंटेज जास्त असणाऱ्या लोकांची संख्या ही 38% होती. डायबिटीस लोकांना आहे पण त्यांना माहिती नव्हता, नव्याने आढळून आला, अशा लोकांची संख्या 29% होती. BP ज्यांना माहिती नाही आणि नव्याने आढळून आलं अशा लोकांची संख्या 18% होती. आणि ज्यांना मेटाबॉलिक एज हे रुटीनपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांच्या नॉर्मल वयापेक्षा एजिंग प्रोसेस ज्यांच्या अंगामध्ये फास्ट आहे, अशा लोकांची संख्या 37% होती. आणि हे सगळेचे सगळे रिपोर्ट्स जे आहेत हे अत्यंत शॉकिंग आहेत. आणि याचा अर्थ त्या वयामध्ये त्या लोकांना आपल्याला हे आजार आहेत याची अजिबात कल्पना नव्हती. सुदैवाने आम्ही जेव्हा हे रिपोर्ट्स केले त्यावेळेला आणि त्यांना पुढे रिपोर्ट्स दिले त्याच्यामधनं त्यांच्यामध्ये एक सिरियसनेस स्वतःच्या हेल्थबद्दलचा जागृत झाला आणि त्यातनं आम्ही त्यांना पुढे ट्रीटमेंटपर्यंत नेऊ शकत आहोत. ही त्यातली एक चांगली गोष्ट म्हणायला पाहिजे. देशातील बँकिंग क्षेत्रात आगामी 2 वर्षात महत्त्वपूर्ण बदल होणार असून सार्वजनिक क्षेत्रात बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट यांचा 11व्या पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉक्टर अरविंद सुब्रमण्यन, संचालक डॉक्टर अभिचिंतन भट्टाचार्य यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सुमित गुप्ता, तन्मय अभिजित, गणेश नारायण आणि तरुण गांधी यांना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. Well, the guys give it all in the 2-year degree. Well, I think that Arvind has said so much that I agree with. That I'll just spend a few minutes echoing some of what he said. He said India is full of opportunities, and clearly it is. The banking sector is going to undergo great change in the next few years. We're going to have a whole set of new institutions, payment banks, small finance banks. We're going to have possibly a postal bank. A lot of new institutions, but the existing institutions are going to change tremendously. The public sector bank is going to be a tremendous change agent going forward. And within these banks, there are so many different opportunities that are going to arise. For example, the derivatives markets are going to become much more vibrant in India. Information technology used by the banks, by their correspondents. Please remember is to challenge yourself continuously to get outside your comfort zone. Right? We ought to willing to find a comfortable job and then
One is there is a mandate for change, there's a political mandate for economic change, and also the international environment is relatively benign towards India. We're an oil importing country, oil prices are down, that gives us a lot of room. But also in a deeper sense, I think if you look around the world, India is one of the few bright spots in the world. Europe is kind of in depression, Japan has been in depression for 20 years. Brazil, the other emerging market countries, and even China is slowing down. That's why, if you look at the cover of the economic survey, it's a graph of, Indian growth rates overtaking Chinese growth rates. So, of course, that was helped a little by the statistical office. But anyway, why not use something that's going to help you make a point in any case? So this is a rare moment in history, and I want to use this to look back a little bit about the Indian economy and what I call absolutely, it's a unique development model, and I call this the याबरोबरच जनवार्ता मागोवा संपला. नमस्कार.